भविष्यामध्ये देशी आणि संकरित गायींना होणारे आजार, त्यांची प्रजनन आणि दूध देण्याची क्षमता तसेच पशुधनाच्या अनुवंशिक मूल्यमापनासाठी गोदावरी दूध संघानं बायफ संस्थेच्या सहकार्यानं सुरू केलेली प्रयोगशाळा पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायातील मोठी क्रांती असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी कोपरगाव येथील कार्यक्रमात केले. गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील यांच्या 22व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संघाच्या कार्यस्थळावरील गोदावरी आणि बायफ संस्था यांच्या संयुक्तिक पशुरोग निदान प्रयोगशाळेमध्ये नव्यानं सुरू होत असलेल्या अनुवंशिक गुणवत्ता तपासणी आणि संकरित गायींमधील देशी आणि विदेशी रक्तांचे अचूक प्रमाण शोधणे या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी दूध उत्पादकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर शीतलकुमार मुकणे, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे माजी उपायुक्त डॉक्टर सुनील तुंबारे, बायफ संस्थेचे प्रादेशिक संचालक डॉक्टर रविराज जाधव, बायफचे उरळी कांचन येथील डॉक्टर सचिन जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी स्वागताने प्रास्ताविक केले. प्रारंभी पाहुण्यांनी संघाच्या कार्यस्थळावरील स्मृतीस्थळास भेट देऊन नामदेवराव परजणे यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं. जेनोमिक टेस्ट ही पशुधनाची अनुवंशिक गुणवत्ता तपासणीची एक जनुकीय डीएनए टेस्ट आहे, जी लहान वयातच वासरू कालवडीची भविष्यातील क्षमता सांगते. गायींची रोगप्रतिकारक शक्ती आणि प्रजनन क्षमता कशी असेल, तसेच गाय किंवा म्हैस जन्माला आल्यापासून लहान वयातच तिची दूध देण्याची क्षमता आणि फॅटची टक्केवारी या जनुकीय चाचणीद्वारे ओळखता येणार असल्याचे सांगून डवले यांनी गोदावरी दूध संघामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचं कौतुक केलं. साहेबांचा माझा परिचय जवळपास 15 वर्षापूर्वीचा आहे. ज्यावेळेस मी पशुसंवर्धन खात्याचा आयुक्त होतो त्यावेळेस कोपरगावला भेट दिली आणि त्यावेळेस साहेबांचं दूध संघ आणि साहेबांचं काम त्यावेळेस बघितलं आणि खरोखर म्हणजे एक त्या काळामध्ये म्हणजे 15 वर्षापूर्वी एक चांगलं आदर्श असं जो दूध संघ कसा असावा त्याचा परिपाठ त्यावेळेस त्यांनी आणून दिलेला होता आणि नक्कीच त्यांचं काम त्यावेळेस बघून आम्ही फार प्रभावित झालो होतो. म्हणजे आज 15 वर्षापूर्वीची मी गोष्ट सांगतो आणि तेव्हापासून मग त्यांचा आमचा परिचय राहत गेला. मी नंतर विभागीय आयुक्त असतानाही सर्वांचा आमचा संपर्क होत गेला. खरं म्हणजे आजच्या या अशा परिस्थितीमध्ये दुग्ध व्यवसाय टिकून राहणं, चालू ठेवणं हे फार जिकिरीचं. आता सुजय साहेबांनी सांगितलं की पशुखाद्याचे भाव आणि एकूण मेडिकलवरला त्याच्यावर होणारा खर्च, चाऱ्याचा खर्च आणि त्या प्रमाणामध्ये मिळणारा परतावा याची ज्यावेळेस तारांबळ उडते आणि मग फार अडचणीच होतं. मला आता सांगण्यात आलं की आपण आपल्या दूध संघामार्फत 37 रुपयाचा वर चांगला जो बेसिक 3.5-8.5चा जो रेट आहे मला वाटतं फार चांगल्या पद्धतीनं, कारण ते काही ठिकाणी आम्ही 30 कोणी देतो, कोणी 32 देतोय, कोणी त्या रेंजमध्ये देतं. अशा पद्धतीनं सुद्धा असा रेट आणि असा दर देतो एक चांगला एक आपल्या सर्वांच्या बेसिकली सहकार्य आणि त्या एका संघाच्या प्रगतीचं एक चांगलं मोठं लक्षण. निश्चितच त्याच्यामध्ये केवळ दुधावर हे अवलंबून नाही, पण दुधाच्या सोबत जे दुग्धजन्य इतर जे पदार्थ आहेत त्याच्यावर मी फक्त परवाची गोष्ट सांगतो. मी सहज म्हणजे रेल्वे स्टेशनवर बघितलं तर ते ताक मला गोदावरी म्हणजे इतक्या रेल्वे स्टेशनच्या त्या मुंबईच्या याच्यापर्यंत आपलं प्रोडक्ट सर्व त्याच्यात पसरलेलं आहे. आणि बऱ्याच म्हणजे नाशिकला ज्यावेळेस आम्ही विभागीय येतो त्यावेळेस आपलं प्रॉडक्ट एकदम नेहमी यायचं. तर ह्याचा जो प्रसार आहे जसं आपण 1,60,000 लिटर दुधाचं संकलन दररोज होणं आणि त्याची चांगल्या पद्धतीने व्हॅल्यू ॲडिशन करून त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत, दूध उत्पादकापर्यंत पोहोचवणं हे फार मोठं कष्टाचं आणि कौशल्याचं काम आणि एक चांगल्या व्यवस्थापनाचं काम. तर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी आपल्या भाषणातून राज्याच्या पशुसंवर्धन विभाग हा दुग्ध व्यवसायाशी संबंधित असलेला अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. शासन पातळीवर या विभागासाठी अधिकच्या निधीची तरतूद आणि सवलती मिळाल्यास दुग्ध व्यवसायाला बळकटी येऊन शेतीपूरक असलेला हा व्यवसाय शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल असं म्हटलं. ब्रीड कंपोजिशन टेस्ट हे पहिल्यांदाच ऐकले मी अशा गोष्टी, पण मला आनंद वाटतो की गोदावरी दूध संघाने शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून, दूध उत्पादकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आधुनिकीकरणाची साथ आज आणण्याचा प्रयत्न केला. निश्चित याचा लाभ आपल्या या परिसरातल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना होईल. एवढंच नाही
पण मुख्य साहेबांना देखील मी आवर्जून विनंती करेल की जे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि महायुती सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून सावळीवीर येथे आपण जे वेटरनरी मेडिकल कॉलेजची स्थापना करत आहोत, 60 कोटी रुपयाची गुंतवणूक आज राज्य सरकारने सावळीवीर सारख्या जागेमध्ये केली. त्या वेटरनरी मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून अजून आधुनिकीकरण आणि शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून प्रयोगशाळेच्या माध्यमातून तिथं काहीतरी निर्माण व्हावं, ज्याने की आमच्या या कोपरगाव तालुक्याला, राहता तालुक्याला आणि अहिल्यानगर जिल्ह्याला सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल असे आपण गोष्टी निर्माण केल्या पाहिजे. 60 कोटीची गुंतवणूक करून आपण पाहिलं की अतिशय कमी वेळामध्ये आपण बिल्डिंगचं निर्माण करतोय. 60 एकर जागा त्या काळात सत्तार साहेब कृषी मंत्री होते, त्यांनी एका मिनिटात आयुक्त सचिव होते, तेव्हा लगेच एका मीटिंग मध्ये 60 एकर जागा आपण कृषी विभागाने दिली. आता मेडिकल कॉलेज जवळपास पूर्ण होत आहे. ते मेडिकल कॉलेज पूर्ण झाल्यानंतर निश्चित त्याचा लाभ, कोर्सेस मध्ये चेंज, अभ्यासक्रमामध्ये बदल हे काळानुसार आपण केलं पाहिजे. आपण आजही तेच पुस्तकं वाचतो जे 20 वर्षापूर्वी छापले गेलेले आहेत. तेच लेखक इथून गेले, पण पुस्तकं काय जायला. बदललेल्या काळानुसार अभ्यासक्रमामध्ये बदल केला गेला पाहिजे. आजची आपली काय गरज आहे त्या अनुषंगाने जर आपण अभ्यासक्रम केला तर येणारे डॉक्टर, येणारे तज्ञ हे नवं ज्ञान घेऊन बाहेर पडतील. तर राजेश परजणे यांनी याविषयी अधिक सांगितलं. आम्हाला आता पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे आणि आमचं हे गोदावरी खोरं त्रुटीचं आहे आणि म्हणून जे गोदावरीला समुद्राला वाया जाणार पाणी आदरणीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांचं स्वप्न होतं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात लक्ष घालून ते ह्या खोऱ्यात वाढवण्याच्या दृष्टीकोनातून शासनाने कामही सुरू केलेलं आहे. आमच्या आपल्याला शेतकऱ्यांच्या वतीने एवढीच विनंती राहील सर, त्याला 3 का 4 वर्ष काहीतरी एकंदरीत लागणार आहे, पण तुम्ही आणि विखे पाटलांनी मनावर घेतलं तर ते 1-1.5 वर्षात कसं पूर्ण होईल आणि ते पाणी या खोऱ्यात ओढून इकडचं शेतकरी सुजलाम सुफलाम कसं होईल एवढ्यासाठी एक प्रयत्न आपण करावं. कारण आपण अशा अधिकारी आहात का जी मोहीम आपण हातात घ्याल ती मोहीम यशस्वी केल्याशिवाय आपण राहत नाही. हा आतापर्यंत अनेक वर्षाचा अनुभव. पशुसंवर्धन आयुक्त म्हणून आपण काम केलं, विभागीय आयुक्त म्हणून काम केलं, कुलगुरू म्हणूनही सर काही काळ आपण पुणे विद्यापीठात काम केलेलं आहे. त्याचबरोबर कृषी असेल, ग्रामविकास असेल, असे अनेक विभाग आपण सक्षमपणे सांभाळलेले आहात आणि जल व्यवस्थापनामध्ये सर आमची तेवढीच एक माफक अपेक्षा राहणार आहे आणि फार वेळ न घेता आपण सर्वच व्यासपीठावरील मंडळी आणि समोरची मंडळी आपण या कार्यक्रमात संघाला वर्षभरात सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या आणि सर्वाधिक दर देणाऱ्या सहकारी दूध संस्था, संकलन केंद्रे, नाश दूध नसणाऱ्या दूध संस्था, संघाकडे सर्वाधिक दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक यांच्यासह वर्षभरात संघाच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वाधिक कृत्रिम रेतनाचा उपक्रम यशस्वीपणे राबवणाऱ्या धारकांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केले. उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्या दूध संघानं घालून दिलेलं आहे. दरवर्षी मी पाहतो या ठिकाणी जे काही शेतकरी चांगले आहेत, सेवादाते चांगले आहेत, त्यांचं काम या ठिकाणी जितकं चांगल्या पद्धतीने होतं त्यांच्या पाठीवर या ठिकाणी संघाच्या वतीनं कौतुकाची थाप दिली जाते आणि त्या कारणामुळे दिवसेंदिवस या दूध संघाचं काम राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जी जिनोमिक लॅब आपण या ठिकाणी उद्घाटन करत आहोत. म्हणजे आपण पाहिलंय की एखाद्या शेतकऱ्याला, आपल्या सर्वांना शेतकऱ्यांना माहित आहे की जर एखाद्या गाईचं आपल्याला कृत्रिम रेतन करायचंय त्यावेळेस त्याला जो वळूचं सीमन वापरलं जातं ते तिच्या वळूची आई किती दूध देत होती या धर्तीवर आपण ते जो वापर करत होतो तेव्हा त्याचा तो तिथं ती गाय त्या सीमन पासून लावून घेत होतो. आज काळ बदललाय आणि काळाच्या ओघामध्ये आता याच्यामध्ये होणारा आईचं दूध किती आहे त्यापेक्षाही त्या
ह्याचा जिनोमिक व्हॅल्यू किती आहे, त्याच्यामध्ये किती ब्रीडिंग पर्सेंटेज आहे की जे दुधामध्ये रूपांतरित करू शकेल पुढे, आणि त्याची पॉझिटिव्ह ब्रीडिंग व्हॅल्यू आहे का, या दृष्टिकोनातून रिसर्च चालला आहे. तो रिसर्च खऱ्या अर्थानं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं काम आज या दूध संघामार्फत होत आहे. खरं कौतुकाची गोष्ट आहे, कारण अजूनही 80% महाराष्ट्रामधला शेतकऱ्यांना दूध उत्पादन हे आईच्या जी वळू आहे त्याच्या आईच्या दूध उत्पादनावरती प्रेडिक्ट होत असतो, परंतु करत आहेत. परंतु आपण या ठिकाणी जिनोमिकच्या आधाराचा हे करून पॉझिटिव्ह ब्रीडिंग व्हॅल्यूच्या मदतीनं पुढचे दूध उत्पादकता आपण प्रेडिक्ट करत आहोत. खरीच कौतुकाची गोष्ट आहे. त्याचबरोबर की आपले सेक्स ऑर्डर सिमन या ठिकाणी जे आपण वापरत आहोत, सेक्स ऑर्डर सिमनची टेक्नॉलॉजी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी खूप चांगली आहे आणि ती गेल्या अनेक वर्षापासून या दूध संघामध्ये वापरली जात आहे. खूप कौतुकाची बाब आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.